महाराष्ट्र की विधानसभा में मुख्यमंत्री फडणवीस का राहुल गांधी पर बड़ा खुलासा। 15 नोव्हेंबर 2024 आता काठमांडूला एक बैठक झाली। यात भारत जोडोचे काही लोक गेले होते। त्याचा सगळा रिपोर्ट माझ्याकडे आहे। We all resolved that we are going to do it in different phases, mainly Maharashtra and other BJP-led states. कशाच्या बद्दल? ईवीएमच्या बद्दल। मुख्यमंत्री फडणवीस बोले, राहुल गांधी की भारत जोड़ो यात्रा में शामिल थे अर्बन नक्सल संगठन। भारत जोडो आंदोलन जे काही भारत जोडो अभियान, आंदोलन वेगळं, अभियान सन्माननीय नेते राहुल गांधीजींनी जे सुरू केलं, मी त्या ठिकाणी सांगितलं होतं की या अभियानात कोण आहे जरा बघा। या देशामध्ये आपण नक्षलवादाच्या विरुद्ध लढाई पुकारली। फडणवीस का कांग्रेस पर जोरदार हमला, कहा संविधान की जगह अराजकता फैलाने की साजिश। नक्षलवादी काय करतात? नक्षलवादी भारताच्या संविधानावर आमचा विश्वास नाही, भारताने तयार केलेल्या लोकशाहीवर आमचा विश्वास नाही, भारतीय संविधानाने तयार केलेल्या कुठल्याही संस्थेवर आमचा विश्वास नाही आणि म्हणून आम्हाला पॅरलल राज्य तयार करायचं। फडणवीस बोले, मालेगांव से नेपाल तक साजिश, महाराष्ट्र चुनाव में हुई टेरर फंडिंग। जगातले अनेक देश आहेत ज्यांना आनंद नाही आहे। त्या देशांना या ठिकाणी डीप स्टेट ऍक्टिव्हिटी करायची आहे। त्या डीप स्टेट ऍक्टिव्हिटी करता ते देश खांदा शोधतायत। हात जोडून सांगतो, तुमचा खांदा देऊ नका। ते कोणाचा तरी शोधतात, नकळत आमचाही खांदा कधीतरी घ्यायचा प्रयत्न करतील। आपल्याला सजग राहावं लागेल। मला आठवतं अटलजींनी एकदा आपल्या सभागृहात सांगितलं होतं, सरकारें आएगी जाएगी, पार्टियां बनेगी बिगड़ेगी, ये देश रहना चाहिए, मेरा संविधान रहना चाहिए। महाराष्ट्र के मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ने लोकसभा चुनाव और विधानसभा चुनाव में विपक्षी दल इंडिया अलायंस के झूठे नैरेटिव गढ़ने के खिलाफ जोरदार हमला बोला है। इतना ही नहीं, देवेंद्र फडणवीस ने राहुल गांधी की भारत जोड़ो यात्रा को लेकर के भी बड़ा खुलासा किया है और ये बताया है कि कैसे इस यात्रा को बकायदा अर्बन नक्सल संगठन का सपोर्ट था और इसको लेकर के नेपाल में मीटिंग तक की गई थी। आपको बता दें कि इसको इसी तरीके से नहीं कहा गया है देवेंद्र फडणवीस की ओर से, बल्कि उन्होंने विधानसभा में इन बातों को लेकर के अहम सबूत भी लोगों के सामने रखे हैं। दरअसल आपको बता दें कि देवेंद्र फडणवीस ने राहुल गांधी की भारत जोड़ो यात्रा में अर्बन नक्सल का जिक्र करते हुए कांग्रेस पर गंभीर आरोप लगाए। राज्य विधानसभा में मुख्यमंत्री फडणवीस ने कहा कि हमारे देश के चुनावों में विदेशी हस्तक्षेप के सबूत संसद में आ गए हैं। 15 नवंबर 2024 को नेपाल के काठमांडू में एक बैठक हुई थी, जिसमें भारत जोड़ो के कुछ लोग उस बैठक में शामिल हुए थे। इसके बारे में सारी रिपोर्ट मेरे पास है। दरअसल महाराष्ट्र के मुख्यमंत्री ने कहा कि ये सब काठमांडू में तय हो रहा है। इस मीटिंग में महाराष्ट्र सरकार को अस्थिर करने के लिए बात की गई है। इसके सारे सबूत हैं। भारत जोड़ो यात्रा में 180 संगठन हैं, जिनमें 40 संगठन ने चुनाव में काम किया है और 48 संगठन फ्रंटल ऑर्गेनाइजेशन के हैं। इसी के साथ ही मुख्यमंत्री फडणवीस ने कहा कि हाल ही में हुए विधानसभा चुनाव में आतंकी फंडिंग का इस्तेमाल हुआ है। 21 राज्यों में 1000 करोड़ रुपए का लेन देन हुआ। इस मामले की जांच एटीएस कर रही है। फडणवीस ने यह दावा किया है कि भारतीय चुनावों में विदेशी दखलंदाजी के सबूत मिले हैं। उन्होंने नेपाल में हुई एक बैठक का जिक्र किया, जिसमें ईवीएम की जगह बैलेट पेपर लाने की चर्चा भी हुई थी। फडणवीस ने नासिक के मालेगांव जिले में चल रही एक जांच का उदाहरण देते हुए कहा कि ये विपक्ष की देशभक्ति पर सवाल नहीं उठा रहे हैं, लेकिन विपक्ष को ध्यान रखना चाहिए कि वे किनका साथ दे रहे हैं। कांग्रेस को किसी की कठपुतली नहीं बनना चाहिए। इतना ही नहीं, देवेंद्र फडणवीस ने यह भी कहा कि आज से ठीक 1 साल पहले कैसे महाराष्ट्र की एकनाथ शिंदे सरकार को अस्थिर करने की साजिश भी रची गई है। और इसी के साथ ही उन्होंने क्या कुछ महाराष्ट्र की विधानसभा में कहा, खासकर राहुल गांधी की भारत जोड़ो यात्रा और अर्बन नक्सल कनेक्शन को लेकर के सुनिए। आपण सगळे एकमेकाच्या विचारांचे विरोधक आहोत आणि तुमच्या देशभक्तीवर माझी शंका नाही आहे।
पण दुर्दैवाने आमचे विरोधक आपला खांदा कोणाला तरी बंदूक ठेवायला देत आहेत, याचं मला दुःख आहे. आपला खांद्यावर कोण बंदूक ठेवताय याचा देखील कधीतरी विचार केला पाहिजे. आणि म्हणून मी नानाभाऊ भारत जोडो आंदोलनावर बोललो होतो. माझ्यावर काही लोकांनी टीका केली. आज पुराव्यासहित सांगतो, भारत जोडो आंदोलन जे काही भारत जोडो अभियान, आंदोलन वेगळं, अभियान सन्माननीय नेते राहुल गांधीजींनी जे सुरू केलं, मी त्या ठिकाणी सांगितलं होतं की या अभियानात कोण आहे जरा बघा. या देशामध्ये आपण नक्षलवादाच्या विरुद्ध लढाई पुकारली. नक्षलवादी काय करतात? नक्षलवादी भारताच्या संविधानावर आमचा विश्वास नाही, भारताने तयार केलेल्या लोकशाहीवर आमचा विश्वास नाही, भारतीय संविधानाने तयार केलेल्या कुठल्याही संस्थेवर आमचा विश्वास नाही, आणि म्हणून आम्हाला पॅरलल राज्य तयार करायचे. आणि ज्यावेळी देशामध्ये या नक्षलवादाच्या विरुद्ध एक मोठी लढाई सुरू झाली आणि मोठ्या प्रमाणात आम नक्षलवादी हे संपायला लागले, नवीन भरती कमी व्हायला लागली, त्यावेळी हा जो काही नक्षलवाद आहे हा शहरांमध्ये सेफ हेवन शोधायला लागला. आणि मग तेच विचार अराजकतेचे हे आमच्या मुलांमध्ये रोपित करायचे. आणि विशेषतः आपण सगळे त्यातनं गेलो आहोत. आपलं जे 16व्या 17व्या वर्षापासनं 27-28व्या वर्षापर्यंतचं जे वय असतं, हे वय एक प्रकारे असं असतं की ज्याच्यामध्ये प्रत्येक गोष्ट नाकारतो माणूस, कारण ती समज नसते. त्यामुळे कुठल्याही गोष्टीत रिव्होल्यूशन, एक क्रांती झाली पाहिजे, अशा प्रकारची मानसिकता या वयातल्या प्रत्येकाची असते. त्याचे क्रांतीचे मार्ग वेगळे असतात. पण या वर्गाला पकडून यांच्यामध्ये अराजकाचं रोपण करायचं, याकरता फ्रंटल ऑर्गनायझेशन तयार झाल्या, ज्या फ्रंटल ऑर्गनायझेशनचं पॉप्युलर नाव, आणि आम्ही नाही केलं ते पॉप्युलर नाव, म्हणून मी 2012चे कागद घेऊन आलो आहे. त्या काळामध्ये याचं पॉप्युलर नाव झालं अर्बन नक्षलिझम. अर्बन नक्षलिझम म्हणजे काय? तर देशाच्या संविधानाचं नाव घ्यायचं, पण संविधानाने तयार केलेले इन्स्टिट्यूशन, कोर्ट असेल, हायकोर्ट, सुप्रीम कोर्ट असेल, आरबीआय असेल, सीएजी असेल, इलेक्शन कमिशन असेल, अशा प्रत्येक संस्थेच्या बद्दल लोकांच्या मनात संशय तयार करायचा. इन टोटल लोकांचा लोकशाहीवरचा विश्वास निघाला पाहिजे. लोकांना वाटलं पाहिजे की या देशामध्ये कुठलीच संस्था स्वायत्त उरलेली नाही. आणि जेव्हा असं होईल त्यावेळी काय होईल? लोक बंड करतील. बंड करतील म्हणजे काय करतील? म्हणजे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेलं संविधान तोडून अराजकाचं राज्य या ठिकाणी आणतील. हाच तर प्रयत्न आहे. हाच तर या ठिकाणी प्रयत्न आहे. आणि म्हणून आपण बघा, 15 नोव्हेंबर 2024 आता काठमांडूला एक बैठक झाली. यात भारत जोडोचे काही लोक गेले होते. त्याचा सगळा रिपोर्ट माझ्याकडे आहे. We all resolved that we are going to do it in different phases, mainly Maharashtra and other BJP-led states. कशाच्या बद्दल? ईव्हीएमच्या बद्दल. In the first phase, in addition to ideological struggle through electronic social media platform and print media, which is critical of ongoing political affairs of the party, is going on all across the country. In the second phase, we will mobilize major mass organizations to criticize in open the reformist line of party. It will help create bigger polarization between reform in status quo and revolution, and we will be going to raise national campaign to restart ballot paper and reunite
अगेन्स्ट महाराष्ट्र गव्हर्नमेंट हे काठमांडूला ठरत आहे. आणि एवढंच नाही आहे, आपण जरा मी तुम्हाला भूतकाळात नेतो. या भारत जोडोचे जे काही वेगवेगळ्या 180 संघटना आहे, ज्यांनी निवडणुकीच्या काळात भारत जोडो म्हणून कार्यक्रम घेतले, पत्रिका काढल्या, यातल्या जवळजवळ 40 संघटना अशा आहेत, 40 की ज्यांना फ्रंटल ऑर्गनायझेशन म्हणून त्या ठिकाणी नेम केलेला आहे. आणि मी नाही केलं. 2012 मध्ये स्वर्गीय गिरीश बापट साहेबांनी एक प्रश्न विचारला होता आणि त्यावेळी आर पाटील साहेब देशाचे गृहमंत्री होते, राज्याचे गृहमंत्री होते. आणि हा प्रश्न जो होता तो पुणे जिल्ह्यात झालेल्या नक्षलवादी प्रशिक्षण कार्यक्रमाच्या संदर्भात होता. आणि बाळा नांदगावकर यांनी देखील त्याच्यावर आपली भूमिका मांडली होती. आणि त्याच्यामध्ये उत्तर देताना माननीय आर पाटील साहेबांचं उत्तर देखील माझ्याकडे आणि त्याकरता गेलेलं जे काही पत्र आहे ते पत्र देखील माझ्याकडे आहे की ज्याच्यामध्ये ज्या फ्रंटल ऑर्गनायझेशनचा उल्लेख केलेला आहे अर्बन नक्षल म्हणून, त्याच्यामध्ये या भारत जोडो आंदोलनातल्या किंवा ज्यांनी पत्रिका काढून तुमच्याकरता लोकसभेत कार्यक्रम केले त्यांची नावं त्याच्यामध्ये आहेत. 2013 मध्ये गोपाळ शेट्टी साहेबांनी विधानसभेत प्रश्न उपस्थित केला होता. त्यावेळी गृह विभागाने ही माझ्याकडे 48 संघटनांची यादी पाठवली. 48 आमच्या काळातली नाही आहे, माननीय आर पाटील साहेबांच्या काळातली आहे. 48 संघटनांची यादी ज्यांना फ्रंटल ऑर्गनायझेशन्स म्हणून या ठिकाणी नेम केलेला आहे. राज्यात विशेषतः विदर्भात नक्षलवादी कारवायांमध्ये झालेली जी काही वाढ आहे त्याच्या संदर्भात त्यांनी सांगितलेलं आहे की कुठल्या कुठल्या हे बघा, नक्षलवादी कारवाया ग्रामीण भागापुरतं मर्यादित न राहता शहराकडे कारवाया होत असल्याचं आढळून आलेलं आहे. महाराष्ट्रामध्ये नक्षलप्रणित 48 आघाडी संघटना आहेत. त्यापैकी विदर्भातील चंद्रपूर, नागपूर इथे जवळपास 20 संघटना कार्यरत आहेत. नावं आहेत त्याची सगळी. या ज्या काही संघटना आहेत, आणि एवढंच नाही, इतपुरतं मर्यादित नाही आहे, तर आपण जर बघितलं लोकसभेमध्ये लोकसभेमध्ये 18 फेब्रुवारी 2014 म्हणजे कोणाचं सरकार होतं? मनमोहन सिंग साहेबांचं सरकार होतं. एटी नाना त्यावेळेचे खासदार होते. त्यांनी प्रश्न विचारला होता. त्यावेळी त्यांनी लोकसभेमध्ये केंद्राच्या सरकारने 72 फ्रंटल संघटनांची नावं घोषित केली आहे. त्यातल्या 7 महाराष्ट्रातल्या आहेत ज्या तुमच्या भारत जोडोच्या यादीत आहेत. त्यानंतर त्याच प्रश्नाच्या उत्तरात महाराष्ट्राच्या एटीएसने केंद्र सरकारला जी माहिती पाठवली आहे, एएनओने, ही माहिती माझ्याकडे आहे, लोकसभेत जी गेलेली आहे. त्याच्यामध्ये त्यांनी 13 संघटनांची नावं दिलेली आहेत. एकूण 40 संघटनांची नावं दिली आहेत. त्यातल्या 13 संघटना या पुन्हा या भारत जोडोच्या आपल्या या आंदोलनामध्ये या ठिकाणी काम करतायत. आणि म्हणून मी पुन्हा सांगतो, माझा काही तुमच्या कोणाच्या देशभक्तीवर माझा प्रश्नचिन्ह नाही आहे, पण निवडणूक जिंकण्याकरता आपण कोणाचा वापर करतो, कोण आपला खांदा वापरताय, या देशाला आज आपण प्रगतीकडे नेतोय. जगातली 5वी सगळ्यात मोठी अर्थव्यवस्था आपण झालो. लवकर 3री सगळ्यात मोठी आर्थिक अर्थव्यवस्था आपण होणार आहोत. तुम्हाला आम्हाला याचा आनंद आहे. जगातले अनेक देश आहेत ज्यांना आनंद नाही आहे. ज्या देशांना या ठिकाणी डीप स्टेट ऍक्टिव्हिटी करायची आहे, त्या डीप स्टेट ऍक्टिव्हिटी करता ते देश खांदा शोधतायत. हात जोडून सांगतो, तुमचा खांदा देऊ नका. ते कोणाचा तरी शोधतात, नकळत आमचाही खांदा कधीतरी घ्यायचा प्रयत्न करतील. आपल्याला सजग राहावं लागेल. मला आठवतं अटलजींनी एकदा आपल्या सभागृहात सांगितलं होतं, सरकारें आएगी जाएगी, पार्टियां बनेगी बिगड़ेगी, ये देश रहना चाहिए, मेरा संविधान रहना चाहिए.
आणि म्हणून अध्यक्ष महोदय, या निमित्ताने मी एवढंच म्हणू इच्छितो अध्यक्ष महोदय की खरं तर या ठिकाणी हे जे मॅन्डेट जनतेने आम्हाला दिलेलं आहे, कृपया मॅन्डेट स्वीकारा. जेव्हा तुम्ही मॅन्डेट नाकारता तो आमचा अपमान नाही आहे. आम्हाला तर भारताच्या संविधानाने इथे बसवलंय, पण त्याच संविधानाने ज्या लोकांना मतदान करण्याचा अधिकार दिलाय त्याचा अपमान या ठिकाणी करू नका, ही माझी तुम्हाला विनंती आहे. इसके अलावा मुख्यमंत्री फडणवीस ने कहा कि साल 2019 और 2024 के बीच जिस तरीके से मेरे विरोधियों ने मुझे निशाना बनाया, लोगों ने मुझसे सहानुभूति जताई. मैं अपने आलोचकों को माहौल खराब करने के लिए धन्यवाद देता हूं, क्योंकि इससे मेरे लिए सहानुभूति पैदा हुई. राज्य ने जाति और क्षेत्र का विचार किए बिना मेरे काम को देखा और उसी का नतीजा चुनाव में सामने आया. लोगों के एकजुट होने से समाज के ध्रुवीकरण की कोशिशें नाकाम हो गई. महायुति को 50% वोट मिले. इसी के साथ ही मुख्यमंत्री ने विधानसभा में यह भी कहा कि लोकसभा चुनाव के दौरान विपक्ष की ओर से फैलाए गए झूठे नैरेटिव को हमने राज्य विधानसभा चुनाव में ध्वस्त कर दिया. महायुति की भारी जीत के बाद और बीजेपी के नेतृत्व में सरकार बनने के बाद नागपुर में राज्य विधानमंडल का शीतकालीन सत्र चल रहा है. आपको बता दें कि जिस तरीके से विपक्ष द्वारा लगातार ईवीएम को लेकर के सवाल उठाया जा रहा था, इस मामले पर भी उन्होंने मुंहतोड़ जवाब दिया और इतना ही नहीं, ये तक कहा कि कैसे टेरर फंडिंग की गई है, विदेशों की दखल अंदाजी बकायदा न सिर्फ लोकसभा चुनावों में हुई है भारत के, बल्कि जो महाराष्ट्र के विधानसभा चुनाव हुए हैं उनमें भी विदेशी ताकतों की दखल अंदाजी रही है और बकायदा इसके लिए कांग्रेस भी जिम्मेदार है, क्योंकि कांग्रेस के कई नेताओं ने नेपाल में एक मीटिंग की थी जहां पर न सिर्फ भारत जोड़ो यात्रा को लेकर के चर्चा हुई थी अर्बन नक्सल संगठन के कनेक्शन के साथ, बल्कि ईवीएम की जगह बैलेट पेपर का इस्तेमाल करना है, इस बात को कैसे भारत में उठाया जाए, इस बात पर भी चर्चा की गई थी इस मीटिंग में. इन्हीं तमाम चीजों को देवेंद्र फडणवीस ने तमाम सबूतों और डॉक्यूमेंट्स के साथ विधानसभा में पेश किए हैं. आपको बता दें कि लोकसभा चुनाव हो या फिर महाराष्ट्र के विधानसभा चुनाव हो, ये गलत नहीं है कि इंडिया अलायंस की ओर से तमाम ऐसे झूठे नैरेटिव गढ़े गए थे, खासकर मोदी सरकार को लेकर के, जहां पर लोकसभा चुनावों के दौरान यह नैरेटिव सेट किया गया कि अगर बीजेपी तीसरी बार सत्ता में आती है तो वो संविधान में बदलाव कर देगी, आरक्षण खत्म कर देगी. इस तरीके के तमाम झूठे एजेंडे चलाए गए थे. हालांकि बाद में इसका जवाब भी दिया गया था, लेकिन तब तक शायद बीजेपी के लिए यह काफी ज्यादा नुकसानदेह हो गया था. लेकिन इस बार जब विधानसभा चुनाव हुए तो बीजेपी ने सबसे पहले जो उनके खिलाफ झूठे नैरेटिव इंडिया अलायंस की ओर से सेट किए गए थे उसे खत्म करने की कोशिश की और ये चीजें जनता तक पहुंचाई गई कि बीजेपी सरकार में आ चुकी है और ना ही उन्होंने पहले कभी संविधान को बदलने की कोशिश की है, ना कभी आगे करेंगे और ना ही आरक्षण को लेकर के किसी भी तरीके की छेड़छाड़ करेंगे. तो ये तमाम ऐसी चीजें थी जिसकी वजह से महाराष्ट्र विधानसभा चुनाव में बीजेपी के नेतृत्व वाली महायुति को प्रचंड जीत मिली. फिलहाल इस पूरी खबर को लेकर के आपकी क्या राय है, कमेंट सेक्शन में जरूर बताएं. धन्यवाद.